हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. स्वागत आहे तुमचं या नवीन आणि फ्रेश व्लॉग मध्ये. आज आपण हा व्हिडिओ बनवतोय कारण आपण आपल्या ग्रँड विटाराला नवीन हेडलॅम्प्स लावलेले आहेत, जे आहेत हे रायलक्सचे बाय एलईडी प्रोजेक्टर लॅम्प्स. ग्रँड विटारा बरोबर जे हेडलॅम्प्स मिळतात, स्टॉक हेडलॅम्प्स मिळतात, ते खूप जास्त बेसिक आहेत. लिटरली 35 वॉट्सचे व्हाईट हेडलॅम्प्स देतात, ज्यांनी काहीच आपल्याला विजिबिलिटी मिळत नाहीत. बट हे जे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत याची पॉवर खूपच खतरनाक आहे. लो बीम जी आहे ती 100 वॉट्सची आहे आणि हाय बीम जी आहे ती 120 वॉट्सची आहे. म्हणजे ऑलमोस्ट 4 पट लाईट ह्याच्यातून आपल्याला जास्त विजिबिलिटी मिळणार आहे. सो ओव्हरऑल या लाईट्स बद्दल बोलायचं जर झालं तर या लाईट्स बरोबर आपल्याला मिळते 1 वर्षाची वॉरंटी. हे कम्प्लिटली रिप्लेसेबल प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत. म्हणजे आपले स्टॉक हेडलॅम्प्स जे आहेत ते निघतात आणि त्याच्या जागेवर हे बसतात आणि कम्प्लिटली प्लग अँड प्ले आहे. त्याच्यामुळे तुमच्या कारची वॉरंटी वगैरे द्यायची अजिबात भीती नाही. सो तुम्ही आरामात जर तुम्हाला हे हेडलॅम्प्स बसवायचे असतील तर तुम्ही ते बसवू शकता, काहीच काळजी न घेता. त्याच्यानंतर ह्याची किंमत जी आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंड पर्यंत सांगणारच आहे. सो हा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आणि आपले हे हेडलॅम्प्स ऑलरेडी लावून झालेले आहेत, सो तुम्ही ते बघा आता. सो आपल्याला या लाईटच्या बॉक्समध्ये मिळतात हे 2 लाईट्स, जे की हाय बीम लो बीम दोन्ही आहेत. त्याच्यात प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत, एकदा दाखवतो. सो हे जे प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत आणि कम्प्लिटली रिप्लेस होणार आहेत. त्यानंतर आपल्याला हे पेस्टिंगसाठी ग्लू मिळतो एक, आणि हे आहेत फिटिंग पार्ट्स लाईटचे. सो या आता फिट करूया. आपले हे जे लाईट्स आहेत ते आता रिप्लेस होणार आहेत आपण नवीन घेतलेल्या लाईट्सनी. हाय बीम बंद चालू करा एकदा, हाय बीम लो बीम. सो आपल्या कारला आता इथे हेडलॅम्प लावायचं काम चालू आहे. इथे आपला हेडलॅम्प फिक्स्ड आहे, पण त्यासाठी पूर्ण बंपर डिसमेंटल करावा लागतो. बंपर काढतात आणि त्यानंतर इथला हेडलॅम्प चेंज होणार आहे. हेडलॅम्प विथ प्रोजेक्टर लेन्स चेंज होणार आहे. गाडीचा स्टॉक लाईट जो आहे तो आहे 35 वॉटचा. आपण गाडीला जो लावणार आहे तो 100-120 वॉटचा. 100 लो बीम आहे आणि 120 हाय बीम आहे. सो हे आपलं असं हेडलाईटचं युनिट असतं. आता हे पण ओपन होऊन आतलं जे प्रोजेक्टर लेन्स दिसते ती पूर्ण लेन्स चेंज होणार आहे. हाय बीम ओके हो. ओके हो. सो तुम्ही बघितलंच आहे की आपले हेडलॅम्प्स किती भारी आहेत आणि आपली विजिबिलिटी काय खतरनाक वाढलेली आहे. तर या लाईट्सच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल आपण थोडंसं बोलूया. हे लाईट्स जे आहेत ते कम्प्लिटली प्लग अँड प्ले आहेत. सो तुमची वॉरंटी अजिबात जात नाही, जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलंच. आणि या लाईटचे वॉटेज जे आहेत ते पण खूप चांगले आहेत. 100 वॉट्सचे लो बीम आहे आणि 120 वॉट्सचे हाय बीम आहेत. बाकी स्पेसिफिकेशन जर आपण बघितले तर आपल्याला बॉक्सवर दिसतात की 6000 केल्विन आणि 14000 लुमेन्स या लाईटचा ब्राईटनेस आहे. आणि आपण जर बोललो की या लाईटचा थ्रो किती आहे तर 250+ मीटर्स या लाईटचा थ्रो आहे. सो तुमची विजिबिलिटी ही खूप लांबपर्यंत असणार आहे. सो ओव्हरऑल मी तर रेकमेंड करेन तुम्हाला, जर तुम्हाला तुमच्या कारचे हेडलॅम्प चेंज करायचे असेल तर नक्कीच रायलक्सचे बाय एलईडी प्रोजेक्टर्स तुम्ही लावू शकता. प्लग अँड प्ले आहे, वॉरंटीशी काही प्रॉब्लेम नाहीये, आरामात तुमची वॉरंटी राहते. हेडलॅम्प्स खूप चांगले आहेत, ट्राईड अँड टेस्टेड आहेत. मी 2-3 दिवस यूज केल्यानंतर हा व्हिडिओ बनवतोय, सो दॅट तुम्हाला पण प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल, उगाच काहीतरी फेक इन्फॉर्मेशन मिळणार नाही. हे हेडलॅम्प्स जे आहेत ते मी आपल्या जेएम रोडच्या नेहमीच्याच सनी कार डेकॉर मधून बसवलेले आहेत. आणि तुम्ही तिकडे हेडलॅम्प्स किंवा बाकी पण तुमच्या कुठल्याही कारच्या ऍक्सेसरीज बसवायला तिकडे नक्की जाऊ शकता. सगळ्या प्रकारच्या ऍक्सेसरीज त्यांच्याकडे अवेलेबल असतात. या लाईट्स बद्दल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सनी कार डेकॉरचा नंबर दिलेला आहे, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉल करूनही विचारू शकता. तुम्ही जर त्यांना माझं नाव सांगितलं तर तुम्हाला काही डिस्काउंट चान्सेसच आहेत. डिस्काउंटवरून लक्षात आलं की मी तुम्हाला प्राइस नाही सांगितलं, तर या लाईटची प्राइस मला
डिस्काउंटेड प्राइस आहे, पण लाईटची ओरिजिनल प्राइस जी आहे ती 21,000 रुपये आहे. बट मला डिस्काउंटेड प्राइस मिळालेली आहे जी 18,000 रुपये पडलेली आहे. आणि ओव्हरऑल तुम्हाला जर असंच काही डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही तिकडे जाऊन माझं नाव नक्की सांगा. तो या तेवढंच मला सांगायचं होतं की आपण आपल्या कारला हे नवीन हेडलॅम्प्स बसवलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण हा ब्लॉग जो आहे तो इकडेच थांबूया. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, आणि तुम्ही जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून टाका. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.